नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला निधीज किचन मध्ये कॅरमल कस्टर्ड ही रेसिपी दाखवणार आहे, म्हणजेच पुडिंग। एकदम सोपी आणि साधी। चला तर ही रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल, तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका। चला तर आपण साहित्य बघूया। पाऊण लिटर मी दूध घेतलंय, फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी इथे। मी पूर्ण पाऊण म्हणजे आता 1 वाटी मी साखर घेतली, 2 अंडी घेतलेले आहेत आणि नरम पाव घेतलेला आहे। आपलं साहित्य हे बघून झालेलं आहे। आता नेक्स्ट कृतीकडे वळूया। आपण ना हे 2 पाव घेतले होते ना, ते आपण व्यवस्थित असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे पावाचे। जर तुमच्या इथे पाव अवेलेबल नसेल तर तुम्ही ना 4 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या तरी हरकत नाही। आणि ही जी आपण आहे ती अर्धी बाउल साखर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि अर्धी बाउल कॅरमल बनवायचं आपल्याला। आता आपल्याला हे जे आपण घेतलेलं दूध आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय। आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाहीये, म्हणून आपण हे दूध टाकून हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आपल्याला। आता आपलं मिश्रण बारीक झालं का बघूया। आपलं मिश्रण व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे, ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। हे बघा व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे आपलं हे मिश्रण। पावाचे कुठेही असे गटले राहता कामा नये, त्याच्याने आपलं पुडिंग खराब होण्याची शक्यता आहे। आता आपण ना अंडी फोडून घेऊ। मी 2 अंडी घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये दूध टाकून आपण व्यवस्थित फेटून घेऊया। तुमच्याकडे हँड मिक्सर जरी असेल अवेलेबल, तुम्ही हँड मिक्सरनी पण केला तरी हरकत नाही। आता हे मिक्सरला मिश्रण लावून घेऊ। तुम्ही बघू शकता आपलं अंड आणि दूध हे व्यवस्थित छान असं फेटून झालेलं आहे। आता हे मिश्रण ना आपण व्यवस्थित असं गाळून घेऊया। कधी कधी अंड्यातले येलो कलरचे जे पल्प्स असतात ते असे राहतात, त्याच्यामुळे मग आपण ते अगोदरच आपण गाळून घ्यायचं, जेणेकरून ते पल्प्स राहता कामा नये। ते खाताना पण आपल्याला ते कशी तरी टेस्ट येते। अंड्याचा उग्रपणा जाण्यासाठी मी तुम्हाला बोलली होती, मी तुम्हाला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट दाखवणार आहे, ते थांबा आता मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण जे हे दूध आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून घेऊया। आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मी तुम्हाला बोललेली एक असं की आपलं अंड्याचा उग्रवास येऊ नये म्हणून एकदम व्यवस्थित असं वापरलं जाणारं इन्ग्रेडियंट म्हणजे व्हॅनिला एसेन्स। आपण आहे ना पूर्ण 1 चम्मच भरून व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत आणि ते पण आपण व्यवस्थित मिक्स करणार। व्हॅनिला एसेन्सनी अंड्याचा बिलकुल पण ह्याच्यामध्ये पुडिंगला वास येत नाही आणि दुसरं म्हणजे व्हॅनिलाचा थोडासा फ्लेवर येतो आणि खायला पण टेस्टी लागतं। हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण कॅरमल बनवायला घेऊया। गॅस चालू करून घेऊया। मी कढई घेतलेली आहे, तुम्ही ते सॉस पॅन पण घेऊ शकता
आता आपण जी साखर घेतली होती त्यात अर्धी साखर आपण ठेवली होती ती आपण टाकून याचं कॅरमल बनवून घेऊया. गॅस मी फास्टच ठेवलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आपल्याला कॅरमल बनवायचं आहे म्हणून आपल्याला पूर्णपणे गॅस ना फास्ट ठेवूनच व्यवस्थित असं हलवत राहायचं. बघू शकता आपली साखर ना व्यवस्थित आता विरघळलेली आहे आणि आता आपलं हे कॅरमल व्हायला चालू होतंय बघा. हे बघा व्यवस्थित असं सोनेरी कलर आता यायला चालू झालाय आपल्या. आपण आपल्याला हे पूर्णपणे डार्क कलर झाला पाहिजे आपला. अजून थोडासाच झालाय आपला, अजून झाला पाहिजे डार्क कलर, तेव्हा छान होतो पुडिंगला. आता आपलं हे ना व्यवस्थित कॅरमल झालेलं आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही कुठचा काय म्हणजे तुम्ही जर कुकरचं भांडं जर यूज करत असेल तर कुकरचं भांडं घेऊ शकता, किंवा तुम्ही काचेचं तुमच्याकडे जर अवेलेबल असेल असं ओव्हनवालं ते तुम्ही हे करू शकता. आता ना मी ह्याच्यामध्ये हे मिश्रण असं व्यवस्थित घालून घेते आणि स्प्रेड करून घेते. बघा बघा किती छान कलर आला आपल्या पुडिंग ह्याला. आपला कॅरमलला व्यवस्थित छान असा कलर आलेला आहे, मस्त आहे की तुम्ही बघू शकता. आता त्याचबरोबर मी हे पण कुकरचं भांडं घेतलेलं आहे. त्या कुकरच्या भांड्यामध्ये पण हे मी कॅरमल टाकून घेते. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे. तुमच्याकडे जर कुकरचं भांडं असेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये टाकून तुम्ही असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ते बाउल जर असेल तुमच्याकडे ओव्हन बाउल, त्या ओव्हन बाउलमध्ये पण तुम्ही हे करू शकता. आता आपण हे कॅरमल आहे हे आपलं झालेलं आहे. आणि आपण जे दूध घेतलं होतं, आपण जे सगळं आपलं मिश्रण होतं ते आपण व्यवस्थित ढवळायचं आहे. कारण आपण खूप वेळ आता ते मिश्रण आपलं खाली कसं ते ब्रेड आणि अंड हे सगळ्या गोष्टी खाली राहण्याची शक्यता असते, म्हणून ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आपल्याला. हे बघा आपलं आता हे मिश्रण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. त्याच्यामध्ये हे मिश्रण मी टाकून घेतलंय. मी गॅस चालू करून घेतलाय. कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे कुकरचा आपला जो डबा असतो त्या डब्यामध्ये मी जे हे भांडं काचेचं आहे ते मी ठेवलेलं आहे. हे जे भांडं जे आहे ना काचेचं, ते ओव्हनचं कुकरचं भांडं आहे ते मी घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही कुकरच्या मी तुम्हाला दाखवलेल्या त्या भांड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता आपण कुकरचा झाकण बंद करून घेऊया आणि ही जी शिटी आहे ती आपल्याला ह्याच्यातनं काढून घ्यायची आहे. आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचंय.
आता आपण ना हा गॅस बंद करून घेऊया आणि कुकर खोलूया. कुकरच्या झाकणावरती पूर्ण पाणी साठतं. आता आपण बघू सुरी टाकून की आपलं मिश्रण झालं का. बघा आपलं व्यवस्थित मिश्रण आहे ना झालेलं आहे हे. आता आपण ना हे पूर्णपणे ना रूम टेम्परेचरवरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतरला आपण हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे. जोपर्यंत आपल्याला हे जर रूम टेम्परेचरवरती तुम्ही जर नाही ठेवलात आणि असंच तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर पुडिंग पूर्ण खराब होणार आपलं. त्यामुळे हे पूर्णपणे थंड झालं पाहिजे. हे बघा आपलं हे कॅरमल कस्ट मी कुकरमध्ये हे पूर्ण वाफ काढायला ठेवलं होतं. त्याच्यानंतरला मी पूर्णपणे थंड केलं, रूम टेम्परेचरवरती आणलं. त्याच्यानंतरला मी त्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. जवळजवळ मी त्याला 5 ते 6 तास व्यवस्थित त्याला सेट व्हायला ठेवलं. आता हे आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. चला तर आपण हे डिशमध्ये काढून बघूया कसं झालंय. हे बघा आता आपलं पुडिंग आहे ना मी व्यवस्थितपणे आपल्या ह्याच्यावरती प्लेटवरती व्यवस्थित असं टॅप टॅप करते म्हणजे ते पुडिंग सगळे येईल. आपण आहे ना हे व्यवस्थित टॅप टॅप चारही बाजूने मी व्यवस्थित टॅप टॅप केलं आणि व्यवस्थित ते काढून घेतलेलं आहे. आपलं कॅरमल कस्टर्ड खूप छान झालेलं आहे, टेस्टी झालेलं बघूनच कळतंय. तर तुम्ही पण आता हे कॅरमल कस्टर्ड घरी करून बघा. हे बघा बघितलं आपण कॅरमल कस्टर्ड किती छान झालेलं आहे. तुम्ही हलवून पण बघितलं किती जेली सारखं वाटतं का. मस्त जेली सारखं झालेलं आहे आणि खूप सुंदर होतं आणि एकदम खायला पण टेस्टी लागतं. आणि हे ह्याच्यामध्ये आपण जे आपलं सिक्रेट टाकलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना इतकी सुंदर टेस्ट लागते आणि कळत नाही की त्याच्यामध्ये आपण अंड टाकलेलं आहे. दुधामध्ये जेव्हा अंड किंवा आपण असं अंड टाकल्याच्यानंतर एक उग्र वास येतो, पण त्या आपण जे सिक्रेट टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या पुडिंगला बिलकुल पण स्मेल येणार नाहीये. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही डिश तुमच्या घरी करून बघा. आणि अजूनही माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. चला तर नवीन नवीन असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.